सो गावठी मराठी म्हणलं की मला एकदम मस्तपैकी बोलता येतं, पण इथे एवढं स्पष्टपैकी बोलायला लागतं तर मी जरा नर्वस आहे. माझं पहिलं प्लीज कडीपत्ता बघायला यावा आणि थिएटरला जावा. खूप एक्सायटेड आहे पिक्चरला घेऊन, कारण मला असं वाटतं की ही जी मूवी आहे, जे विश्वास सरांनी जेव्हा मला नरेट केली होती, आम्ही दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. म्हटलं जेवढं इमोशन, जेवढं एक हार्टफेल्ट रियालिटी जी असते ते ह्या मूवीमध्ये दाखवलं आहे. आणि स्वप्नीलनी एकदम स्वप्नासारखं प्रोडक्शन ठेवलं होतं. कुठल्याही गोष्टीची कमी नाही होऊ दिली. कुठलेही प्रॉब्लेम झाले ते सगळ्यांनी ॲज अ टीम सॉल्व्ह केलेत. मला खूप अभिमान, खूप गर्व, खूप प्राऊड होते की मी ह्या मूवीचे एक हिस्सा बनू शकले. आणि विश्वास सर, थँक्यू सो मच. मला तुम्ही घेतलं ह्या मूवीमध्ये, मला शोधून काढलं तुम्ही ह्या मूवीसाठी. अँड भूषण, थँक्स अ लॉट, बिकॉज भूषण एवढा सुंदर कलाकार, ह्याच्यासोबत वर्क करायचं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळालं. आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि मोर दॅन एनिथिंग संजय सर, गार्गी मॅम, आय एम सो इन ऑ ऑफ बोथ ऑफ यू. मला असं आश्चर्यचकित होतं मी सेटवरती जेव्हा त्यांना ॲक्टिंग करताना बघते, कारण मला असं वाटतं की त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे, त्यांचं जे स्किल्स आहे, त्यांचं जे कलाकृती आहे, ते सगळं मला एक शिकायला मिळालं आहे, मला बघायला मिळालं आहे. आणि आम्ही मूवी बनवत होतो, पण एक मूवी बघून आपण जे शिकतो ते मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आहे. सो आय एम ट्रुली ग्रेटफुल अँड व्हेरी प्राऊड दॅट मी एवढे सुंदर कास्ट आणि एवढे सुंदर क्रू सोबत उभी आहे. ऑफकोर्स अक्षय, the funniest, most entertaining man that I have met. मी आता पुण्याला राहते आणि आता पुण्यातही माझे खूप सुंदर मित्र झाले आहेत. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू यू. अँड आमची सुंदरी सानिका, आय ऑलवेज कॉल हर स्वप्निका, सानिका सॉरी. पण सानिका हिने खूप सुंदर काम केलं आहे आणि ॲज अ पर्सन शी इज ब्युटिफुल. So it was so nice working with you. I've found brilliant people to work with and a lot to learn. So thanks for having me. And thank you to all of you. तुम्ही सगळे इथं आले. तुमचे थ्रूच हे पिक्चर लोकांना दिसेल. तुम्हीच आहे ते जरिया, माध्यम, ज्याच्या थ्रू लोकांना कळेल कडीपत्ता हे पिक्चर आलं आहे, हे कसं आहे, काय आहे. सो आय रिली होप की तुम्हाला हे ट्रेलर आवडेल आणि तुम्ही लोकांनाही हे ट्रेलर पोहोचवतील. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटामध्ये दाक्षिणात्य चित्रपटातली ही अभिनेत्री काम करते आणि सगळ्यात कौतुक म्हणजे 95% खणखणीत ती मराठी बोलली. यासाठी तिचं खरं तर विशेष कौतुक करण्यासाठी तयार होतं. तिची आई महाराष्ट्रीयन आहे, त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर तिची मातृभाषा ही मराठीच आहे. नाही, खरं सांगू तर मी कोपरगावची आहे. इथं कुणी आहे का शिर्डी कोपरगावचं? सो गावठी मराठी म्हणलं की मला एकदम मस्तपैकी बोलता येतं, पण इथे एवढं स्पष्टपैकी बोलायला लागतं तर मी जरा नर्वस आहे. माझं पहिलं प्लीज कडीपत्ता बघायला यावा आणि थिएटरला जावा. नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आधीच माझा सगळ्यांना प्रश्न विचारून झालाय की तुम्हाला दिवसा ट्रेलर लॉन्च आवडतं की संध्याकाळी. आज तुम्ही सगळे आलात, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आजवर जे काही सिनेमे केलेत त्यावर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलंय, लोकांपर्यंत सगळे सिनेमे पोहोचवलेत आणि मला खात्री आहे या सिनेमाबद्दलही तुम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणार. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. माझ्या सगळ्या टीमचे आभार मानू इच्छितो. हा सिनेमा ज्यावेळी पहिल्यांदाच विश्वास सरांनी ज्यावेळी स्क्रिप्ट नरेट केली, संयुक्तही यांच्यासोबत होती, मला आठवतंय माझा पहिला प्रश्न हाच होता की सिनेमाचं टायटल कढीपत्ता का आहे. सो त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं होतं की कढीपत्त्यासारखंच नात्यांचंही असतं. आपल्याला सगळ्यांना त्याचे उपयोग माहिती असतात, गुणधर्म माहीत नसतात. तर मला त्यांच्या ह्या एका वाक्याने मला कळलं की विश्वास सरांचं ह्या सिनेमासाठी विजन काय असेल. आता ज्यावेळी पूर्ण स्क्रिप्ट ऐकली, खूपच बिटर स्वीट जसं म्हटलं तसं खूप उतार चढाव आहेत स्क्रिप्टमध्ये. फनी आहे, रोमॅन्टिक आहे, इमोशनल आहे, ट्विस्ट आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी सिनेमाला होकार दिला
आणि मी आज मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. स्वप्नील सर असतील, विश्वास सर असतील, माझे सगळे सहकलाकार असतील, टेक्निशियन असतील, आमचे DOP सर असतील. मला या सिनेमाचा भाग होता आलं हे माझं सौभाग्य आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आपलेही. अशा ह्या भूषण आणि रिद्धी आणि ही सगळी खरंच नवीन टीम आहे. पुन्हा विश्वा काय, स्वप्नी काय, तर काय वाटलं तुम्हाला? नमस्कार सगळे. मला खूप मजा आली यांच्याबरोबर काम करताना. कारण काय होतं, जेव्हा एखादा निर्माता आणि एखादा दिग्दर्शक कोरी पाटी घेऊन उतरतो, म्हणजे नौखा असतो, त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. कारण त्यांची एनर्जी खूप हाय एनर्जी असते आणि त्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला पण मग त्या एनर्जीला मॅच करावं लागतं. अगेन आमची रिद्धी आहे, मी तिच्या आईचा रोल केला आहे याच्यामध्ये आणि माझा भूषण हा माझा जावई झाला आहे याच्यामध्ये. पण दोघंही अगेन त्यांची केमिस्ट्री ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप छान आहे आणि यंग मुलांबरोबर काम करायला खूप मजा येते. कारण ती एनर्जी पुन्हा आपण म्हणतो तसं मॅच करायला आणि अगेन एक अनुभवी कलाकार आपल्याबरोबर जेव्हा असतात, सगळ्यात यंग खरं तर संजय दादा आणि शुभांगीताई. शुभांगीताई बरोबर मी राजा राणीची जोडीमध्ये माझी बहीण झाली होती ती अक्का, आणि मी तिची धाकटी बहीण झाले होते. इथे ती माझी म्हणजे माझ्या जावयाची आई, आमची गालीन बाई आहे. त्याच्यामुळे खूप मजा आली तिच्याबरोबर काम करताना. तिचं माझं ट्युनिंग एक वेगळंच आहे आणि सगळेच आम्ही म्हणजे आमचा अक्षय, मी त्याला बाल्या म्हणते, बाल्याबरोबर पण मी त्याच्याबरोबर एक चित्रपट करणार होते पण तो राहिला करायचा. सानिका आहे आणि सगळे छोटे मोठे टेक्निशियन आहेत आमचे आणि स्पॉट बॉय पासून सगळे संयुक्त आहे. सगळ्यांनी खूप मन लावून काम केलंय. कारण नवीन सगळं असल्यामुळे, नवखे काही लोक असल्यामुळे एक मजा घेत चित्रपट करणं जे असतं तो अनुभव मला आला. कारण खूप दिवसानंतर मी, जवळपास आता वर्ष झालं मी अभिनय करत नव्हते आणि 1 वर्षभरानंतर आता माझी ही फिल्म येते. सो मला खूप आनंद होतोय आणि स्वप्नील सरांचं मी खूप धन्यवाद त्यांना म्हणेन. कारण त्यांनी खूप छान आमची काळजी घेतली आणि एक चांगला निर्माता काय असावा हे स्वप्नील सरांनी सांगितलं. आणि विश्वाबद्दल काय बोलायचं, तो अनुभवीच आहे आणि त्याची जरी पहिली फिल्म असली तरी त्याच्या मागे दांडगा अनुभव आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा आली. थँक्यू सो मच. आनंद कार्यकर यांचं आगमन झालेलं आहे, मी स्वागत करते. संजय मोने म्हटल्यानंतर आता खरं एक या क्षेत्रातलं विद्यापीठ म्हणायला काही हरकत नाही. कारण इतका अनुभव त्यांच्याकडे आहे. मालिका असू देत, नाटक असू देत, चित्रपट असू देत आणि त्यातली सगळी आतली अंग, लेखन, दिग्दर्शन, सगळंच काही आहे. मी मगाशी त्यांना एकदम चक्रम वगैरे म्हटल्यावर तुम्ही म्हणाला असं कसं बोलेल, पण आता मगाशी गप्पा मारताना ते म्हणाले पहिल्या दिवसापासून हेच ठरवलेले की आपण चक्रम आहोत. हे एकदा डिक्लेअर केलं की सारं सुकर होतं. तर महाभारतामध्ये जसा संजय यांना दृष्टी देणारा, असा नव्या कलाकारांना दृष्टी देणारा हा आमचा संजय आहे. संजय सर, सर्वप्रथम सगळ्यांचं मी स्वागत करतो, निर्मात्यांच्या तर्फे, दिग्दर्शकांच्या तर्फे, माझ्या कलाकारांतर्फे. सुमारे एक दिवस 11-11:30 वाजता मला फोन आला. साधारण ती वेळ म्हणजे लोकांना टाळण्याची असते. फोनवरनं आवाज आला, मी भीष्म बोलतोय. बरं, एका चित्रपटाच्या संदर्भात मला बोलायचं. का कोण असतो त्या 2 वाक्यात मला असं वाटलं की बघ ह्या माणसाला भेटावं. म्हटलं तुम्ही सांगाल का भेटतो. भेटले मला, एक चित्रपट करतोय त्यात तुम्ही काम करा. म्हटलं बरं. आणि त्यांनी सगळं समजून सांगितलं. त्याला कलेची एक बाजू होती, व्यवहाराची एक बाजू होती. आज मला कळलं की या 2 बाजू त्यांच्याकडे पहिल्या दिवसापासून का होत्या, कारण ते बँकेमध्ये होते नोकरी. तर त्यांनी मला सांगितलं असं आणि मला ते आवडलं. म्हटलं आपण करूया. निर्माता कोण आहे ठरायचं आहे. म्हटलं बरं. माझी भूमिका ठरली, हो. अमुक भूमिका ठरली, हो. मग त्यानंतर बोलणं होत होतं. दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी बार्शीला गेलो होतो. तिथे अनेक खंडागळे सर भेटले. तर का कोण असतो त्या चित्रपटाचं काम चालू होतं एका बरोबर ना. एका क्षणाला मी काय झालं, विश्वासारांचं काय झालं, अमुक काय झालं,
त्याचीच काळजी होती. कधी चित्रपट होणार, कधी चित्रपट होणार. आणि शेवटी एक दिवस त्याने सांगितलं आपलं सगळं झालं. मग मला मुलगी झाली तेव्हा जेवढा आनंद झाला होता तेवढा आनंदाने मला होता की माणूस पण ते कुठून येतात, खूप लांबून येतात, वेळेवर म्हणजे वेळेवर येतात. का होतं ना, स्वप्न बरेच जण बघतात पण प्रत्येक वेळेला स्वप्नामध्ये चल उठ सकाळ झाली असं करून स्वप्न मोडणारे बरेच लोक असतात. त्यांनी पण एक स्वप्न बघितलं होतं, शेवटी ते पूर्ण झालं. त्याचं नाव कढीपत्ता. कढीपत्ता म्हणजे काही लोक लग्न करतात, काही लोक लग्न करत नाहीत, काही लोकांच्या घरी स्वयंपाक होतो, काही लोकांच्या घरी स्वयंपाक होत नाही. पण अख्ख्या या भारतामध्ये असं एकही स्वयंपाकघर नसेल की ज्यात कढीपत्ता नाही. इतकं ते नाव त्या सिनेमाला योग्य आहे. आणि त्या गोष्ट तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा कळेलच की तो कढीपत्ता काय, कढीपत्ता फुकट मिळतो बाजारात अजून तरी, म्हणजे सुदैव पुढच्या पिढीला कदाचित पैसे द्यायला लागतील. तो फुकट मिळतो पण म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तसं त्या चित्रपटाचं कडू, गोड, आंबट, तिखट, स्वाद, तुरट अनेक प्रकार. हे गोड गोड सगळे हे आहेत, आम्ही थोडे कडू आहोत, हे एक आंबट आहे. अख्खा चित्रपट झाल्यानंतर गमतीचा भाग म्हणजे मला असं वाटलं की मला गाडगी फुले यांचं काम मिळालं सुद्धा बरं झालं असतं. कारण सकाळी चित्रीकरण सुरू व्हायचं, मग दुपारी कधीतरी जेवणाची सुट्टी असायची, कधीतरी थोडी भूक लागलेली असायची, पण ह्या चालू चित्रकरणात खात असायचं. पण एकंदरीत फार मजेदार अनुभव होता तो. आणि नवीन मुलं मी नेहमीच म्हणतो की आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, त्यांना जास्त कळतं. तर या चित्रपटातनं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या म्हणून हा चित्रपट मी करू शकलो. इथून पुढे हा पहिला चित्रपट आहे विश्वा सरांचा. बरं माझ्यापेक्षा वयाने लहान आहे ते, पण त्यांचं सगळं ऐकल्यानंतर मी त्यांना आजपर्यंत कधीही अरे तरी केले नाही. मी कायम आवजाव करतो, पण मला निश्चित माहिती आहे की पुढे त्यांना अख्खी दुनिया आवजाव करणार आहे. नंतर दिग्दर्शकाच्या डोळ्यातनं चित्रपट दिसतो तो छायाचित्रकाराच्या नजरेतनं अजून दृगोच्चर होतो. त्या बाबतीत अनिकेत खंडागळे यांचं मी खूप मनापासून आभार मानतो. यांचं स्वप्न त्यांनी सोपं केलं आणि हा चित्रपट जरूर पाहावा. आणि एक स्वप्न बघितलेला माणूस असतो, त्याचं स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी एक निर्माता लागतो. ते स्वप्न त्यांनी मध्येच झोपेत न उठवता त्याचं स्वप्न पूर्ण करून दिलं. त्याबद्दल स्वप्नील सरांचे मी आभार मानतो. सर्व कलाकारांचे मी मनापासून आभार मानतो. काही चूक झाली असेल माझ्या हातून तर माफ करा. असं मी खोटं खोटं बोलतो, चूक केलीच नाही. धन्यवाद. ते आले अक्षय पुढे आणि माईक हातात. नाही मी बोलू? हो ओके. काही नाही, धन्यवाद की या चित्रपटाचा भाग मला करून घेतलं. स्वप्नील सर, विश्वा सर, आमचे विशाल सर, सगळे कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, सगळे स्पॉट बॉईज, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. DOP सर, त्यांनी छान आम्हाला दाखवलंय, आम्ही घाण असून पण खूप खूप थँक्यू. आणि या सगळ्या कढीपत्त्यामध्ये मधली जी काडी आहे त्या काडीची भूमिका मी केलेली आहे असं मी म्हणतो. कारण 2 पार्ट आहे तिकडे आणि तिकडे, तर मध्ये काडी लागते, तर या काडीचा भाग मी केलेला आहे यामध्ये आणि तो तुम्हाला नक्की आवडेल असं मी नक्की म्हणेन. कारण बुरत्याला कायम काडीचा आधार असतो, लक्षात ठेवा. थँक्यू. आता बुडणार नाही, आता छान तरंगत पुढे सरकलं. हो सर, सगळं झालं की आता आंबट बिंबट सगळं झालं. बोल ना सांग. मला आता खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की तेव्हा मला वेळ देता आला नाही आणि त्यामुळे मला फार काम करता आलं नाही या सिनेमामध्ये. पण खरं सांगायचं तर आता हे म्हणतायत की नवीन प्रोड्युसर आणि नवीन डिरेक्टर, पण असं कुठेच जाणवलं नाही. रॅदर हे प्रोडक्शन इतकं सुंदर आहे की आतापर्यंत मी जे काही काम केलं त्यातलं वन ऑफ द बेस्ट प्रोडक्शन आहे आणि मला खूप छान हॉस्पिटॅलिटी आणि ट्रीटमेंट मिळाली. त्याच्याबद्दल स्वप्नील सर तुमचे खरंच आभार मानते. बिकॉज मराठी इंडस्ट्रीला चांगले प्रोड्युसर लाभणं हे खूप कमी आहे आणि ते तसे लाभावे, तसे तुमच्यासारखे अजून 100 लोक यावेत म्हणजे जेणेकरून सिनेमा अजून चांगला होईल. बाकी मी आभारी आहेत सगळ्यांची ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं, संयुक्ता, भूषण, विश्वास आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि व्हॉट एव्हर आय कुड डू. थँक्यू. स्वप्नील सरांबद्दल आता ही बोलली म्हणून मी सांगतोय की त्यांना मी भेटलो आणि त्यांना म्हटलं आता पुढचा चित्रपट वगैरे लगेच करून टाका, कढीपत्ता रिलीज झाला की.
ते म्हणले हो करणार आहे. म्हणलं चांगलं फिट झालंय तुम्ही. ते म्हणले पुढच्या वेळी पैसे वाचवायला हिरोची भूमिका मीच करतो. म्हणलं हे खरंच बनले. म्हणलं आता झाले म्हणलं. आणि बाकी आनंद इंगळे, शुभांगी मावशी, बाकी कलाकार पण आज इथं नाही आहेत, पण त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि खरं सांगायला झालं तर काही लोक तरुण आहेत आणि काही लोक ज्येष्ठ आहेत चित्रपटामध्ये, पण त्याच्याबरोबर आम्हाला असं कधीच त्यांनी फील करून दिलं नाही की तुम्ही तरुण आहात तर तुम्ही बाजूला राहा, आम्ही जरा वेगळे आहोत. कारण हा जो माणूस आहे ह्यांनी एवढी रंगत आणली अख्ख्या चित्रपटाच्या काळात की त्यांनी एवढे काय काय किस्से सांगितलेत आम्हाला. आणि खरंच तर त्यांच्याकडे खूप काही आहे सगळ्यांकडे म्हणजे, आणि त्यांच्याकडनं घेण्यासारखं पण खूप काही आहे. त्यांचा प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जे आतापर्यंत टिकलाय आणि ते इथवर आलेले आहेत. तर ते आम्हाला सगळ्या तरुणांना घ्यायला हरकत नाही असं मला म्हणायचंय. थँक्यू. अक्षय, तू म्हटल्याप्रमाणे पुढच्या चित्रपटाचं नाव मोहरी आहे. मोहरी. ओके. सगळ्यात पहिले विश्वास सरांना आणि स्वप्नील सरांना आणि संयुक्त मॅमना खूप खूप धन्यवाद माझ्यावरती विश्वास ठेवून मला काम या फिल्ममध्ये एक भाग बनवल्याबद्दल. आणि जसं संजय सर म्हणले ना तसं विश्वास सरांना मी ओळखत नव्हतो आणि मला वाटतं संयुक्त मॅमने पहिल्यांदा फोन केला आणि त्यांनी बोललो की गोष्ट ऐकायला या. तर मी भेटलो आणि मला वाटतं त्यांनी वन लाईन सांगितली असेल मला 10 मिनिटं वगैरे ऐकते असेल आणि माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि तेव्हाच मी त्यांना म्हटलं की मला ही फिल्म मी करतोय म्हटलं. आणि तसंच झालं. म्हणजे थ्रूआउट द प्रोडक्शन सुद्धा म्हणजे जे परफॉर्मन्सेस सगळ्यांनी केले, भूषण सर, रिधी मॅम, संजय सर, सगळे आर्टिस्ट, तर सतत एक ते इमोशनल हे वातावरण आय कुड फील. इफ आय कुड फील देन डेफिनेटली. आणि मग ते सेम जेव्हा चित्रपट बघितला तयार झाल्यानंतर तर नंतर म्हणजे सेकंड हाफ सतत म्हणजे तुमचं यू कांट स्टॉप क्राईंग असं होतं ते. पण खूप मजा आली आणि सगळ्यांना धन्यवाद. आणि ही फिल्म खूप म्हणजे सगळ्यांनी सहपरिवार जाऊन बघण्यासारखी फिल्म. धन्यवाद. थँक्यू. अनिकेत खंडागळे मगाशी फोटोसाठी सुद्धा पुढे येत नव्हते, तर त्यांना असं विचारलं की आता पुढे या कारण चित्रपट आलेला आहे. तर ते म्हणाले नाही, कॅमेऱ्याच्या मागूनच मला जास्त छान बोलता येतं. पण आज तुम्ही खूप छान बोललात. आनंद. नमस्कार. सरांसारखं मला काय फार छान बोलता येणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. मला यायला उशीर झाला. मी या सिनेमामध्ये वकिलाची भूमिका करतोय आणि माझी कोर्टाचीच तारीख होती म्हणून मला यायला उशीर झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोर्टात 10 वर्ष नोकरीला सुद्धा होतो ॲज अ स्टेनोग्राफर म्हणून. त्यामुळे वकिलाचा भूमिका करताना अरे वा म्हटलं हे काहीतरी आता आपल्या जे वकील बघितलेले आहेत त्यांच्यातलं काहीतरी करता येईल. आणि त्याप्रमाणे मला स्वप्नील सरांचे धन्यवाद, आपले विश्वास सर आणि विशाल ज्यांनी मला फोन केला त्याचे सुद्धा मी आभार मानतो. या चित्रपटात असं एक थोडंसं विनोदी असलेलं एक कॅरेक्टर मला करायला मिळालं. खूप छान गोड फिल्म आहे. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघावं असं मला वाटतं. आणि थँक्यू. बाकी सगळ्यांचं बोलून झालं आता मी आणखीन काय वेगळं बोलणार. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. या चित्रपटाचं एडिटिंग करणाऱ्यांचे ऋषीराज जोशी यांना मी इथे आमंत्रित करते. तसंच संयुक्त सुभाषांच्या प्रोजेक्ट मी आमंत्रित करते. विशाल चव्हाण आमचे कार्यकारी निर्माते यांना सुद्धा मी इथे आमंत्रित करते. आणि चित्रपटातील इतर सर्व जे उपस्थित आहेत त्यांनी कृपया मंचावर यावं. या चित्रपटाचं संगीत पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडेकर यांनी केलेलं आहे. गीत मंदार चोरकर, मुकुंद बालेराव, बिजू सांगाड यांनी लिहिलेली आहे. तर ही संपूर्ण कडीपत्ता या चित्र